कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्याचं शिंदेंचं आश्वासन गाजर ठरलंय। पालिकेच्या 2,500 कर्मचाऱ्यांची जवळपास 10 कोटी रुपयांची देणी लटकत ठेवली आहेत। हे सर्व पैसे 5 टप्प्यात देण्यात येणार होते। त्यातील 2 टप्पे देणाऱ्या पालिकेनं तिसरा टप्पा लटकवल्यानं कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी झाली आहे। 10 वर्षांनंतर हक्काचे पैसे मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलाय। यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशामध्ये थकबाकीची रक्कम विविध टप्प्यांमध्ये देण्याबाबत निश्चित करण्यात आलं। त्यानंतर थकबाकीचा पहिला टप्पा जून 2023 मध्ये देऊन पुढील उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्यात येईल असं आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आलं। परंतु बराच कालावधी गेल्यानंतरही वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळाली नसल्यानं कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2024-25 अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत तरतूद करण्यात आली होती। त्यानुसार ही रक्कम पालिकेच्या विविध कररूपी उत्पन्नातून देण्यात आली, तर उरलेल्या 3 टप्प्यातील रक्कमही लवकरात लवकर मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही रक्कम टप्प्याटप्प्यानं अदा करण्यात येणार आहे।